आदिपर्व भाग 136वा. संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की भारत घराण्याच्या राजा पुढे ऐक. राजसभेत द्रोण तिथे जमलेल्या प्रतिष्ठित महामानवांना सांगतात, जे धृतराष्ट्र, कृप, सोमदत्त, वल्लीक, भीष्म, विदुर जमलेले होते. प्रतिष्ठित सज्जन हो, आज तुमच्या राजपुत्रांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आपल्या परवानगीने त्यांच्या तयारीचं प्रात्यक्षिक दाखवण्याची परवानगी द्यावी. ते द्रोणाचं बोलणं ऐकून धृतराष्ट्र त्याला म्हणतात, अहो ब्राह्मण, तुम्ही तुमचं काम खरोखरच फारच उत्तमरित्या केलेले आहे. आता तुम्हीच सांगा केव्हा, कुठे आणि कशी या मुलांची परीक्षा घ्यायची. माझ्या अंधत्वामुळे मी ज्यांना दिसतं त्यांच्याबाबत थोडा हेवा करतो. मी त्यामुळे माझ्या पुत्रांचं कौतुक, त्यांचं कर्तृत्व पाहूही शकत नाही. असं बोलून तो अंधराजा त्याच्या धाकट्या भावाला म्हणजे विदुराला म्हणतो, अरे क्षत्री, तू माझ्या वतीने ते सगळं कर जे गुरुवर द्रोण सांगतील. तुझ्यासारखा तत्वनिष्ठ माणूस देखरेख करीत असल्यास मला काही चिंता करण्याची आवश्यकताच नाही आहे. ते ऐकल्यावर विदुर त्याप्रमाणे करण्याचं आश्वासन राजा धृतराष्ट्राला देतो. त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तो आणि द्रोण तिथून बाहेर पडतात. त्यानंतर द्रोण एक अशी जागा निवडतात की जिथे झाडं झुडपं नाहीत, त्या ठिकाणी झरे आणि विहिरी असल्या पाहिजेत. अशा मोकळ्या ठिकाणी ती चाचणी होणार असते. त्यानंतर रात्र अंधारी, जेव्हा आकाशातील तारे चमकताना दिसतील असा दिवस आणि रात्र निवडली जाते. अशा शुभमुहूर्ताला देवांना बळीचा प्रसाद देऊन आणि सर्व प्रजेच्या समक्ष ती परीक्षा करण्याचं योजलं जातं. ते प्रजाजन त्या परीक्षेचे साक्षीदार असतात. त्यांच्या राजपुत्रांची योग्यता त्यांना दाखवणं असा प्रघात होता. तसं सगळं ठरलं. एका बाजूला राजाच्या परिवारासाठी उंच मंच उभारला जातो असं शास्त्रात सांगितलेलं आहे. तिथे सगळ्या प्रकारची आयुधं ठेवलेली होती. बायकांसाठी आणखीन एक मंच उभारला होता. तिथे त्या बसून तो देखावा पाहणार असतात. सामान्य जन साध्या जागी बसणार होते आणि श्रीमंत लोक त्यांच्यासाठी तंबू उभारतात. परीक्षेचा दिवस ठरवला जातो. भीष्म आणि मुख्य शिक्षक कृपाचार्य पुढे असतात. त्यांच्या पाठूनच इतर दरबारी लोक असे मिरवणुकीने तिथे येतात. तो मंडप सोन्याने मढवलेला होता. त्याला लावलेल्या पताकांवर माणिक, मोती आणि इतर रत्नं जडवलेली होती. मुख्य यजमानानंतर त्यांच्या वैभवाला शोभतील असं वस्त्र परिधान केलेल्या अशा राजघराण्याच्या स्त्रिया, गांधारी, कुंती आणि त्यांच्या सेविका तिथे मिरवणुकीने येतात आणि आपल्या स्त्री कक्षातील आसनांवर जाऊन बसतात. त्या आल्यामुळे सर्वत्र सुगंध पसरतो, जो त्या बायकांनी वापरलेला होता. चारही वर्णाचे लोक ती स्पर्धा पाहण्यासाठी चहूबाजूने तिथे येत होते. लोकांचं कुजबुजणं आणि इतर वाद्यांच्या आवाजाने सगळा आसमंत दणाणून गेला होता. सर्व जमल्यावर अखेरीस द्रोण आणि त्यांचा मुलगा अश्वत्थामा, पूर्ण शुभ्र कपडे घातलेले, अंगाला चंदनाचं गंध चोपडलेलं असे तिथे येतात. आल्यावर तो भारद्वाजांचा पुत्र इतर सर्व ब्राह्मणांसह प्रसंगानुरूप मंत्रपूजा करतात. त्या शुभ प्रसंगाचं शुभचिंतन त्या द्वाराच करतात. त्यानंतर त्या प्रसंगाचं अनुरूप असं संगीत वाजवलं जातं. त्यामुळे वातावरण तयारही केलं जातं. त्यानंतर काही सेवक विविध शस्त्र, अस्त्र आणि इतर साधनं घेऊन त्या ठिकाणी हजर होतात. सर्वात शेवटी ते भरतवंशाचे राजपुत्र आपापल्या क्षत्रिय वस्त्रात तिथे एका मागोमाग एक असे येतात. ते त्यांच्या खाजगी शस्त्रांसह तिथे हजर होतात. त्यात सर्वात प्रथम युधिष्ठिर असतो. ते राजपुत्र त्याच्या वयाच्या क्रमाने तिथे त्या अंगणात प्रवेश करतात. आल्यानंतर ते त्यांची कसब दाखवण्यास सुरुवातही करतात. काही प्रजाजन बाण अंगावर पडू नये म्हणून खाली वागतात, तर काही जाणकार फक्त कौतुक करतात. घोड्यावरील परीक्षेत ते घोड्यावरून त्यांच्या लक्षावर भाले फेकतात. त्यांच्या भाल्यांवर त्यांची नावं कोरलेली होती आणि ते दृश्य पाहून काहींना वाटलं की ते गंधर्वाचं सैन्य पाहत आहेत की काय. त्यांच्या त्या करामती पाहून काही प्रजाजन आणि काही जाणतेसुद्धा वा रे वा, वाव वाव करून त्यांना उत्तेजन देत होते. रथ चालवण्याचं कसब बघून काही आनंदाने ओरडून आपली शाबासकी देत होते. आपल्या राजपुत्रांची करामत बघून ते सगळेच प्रभावित होत होते. वृकोदर आणि दुर्योधन त्यांच्या गदा हातात घेऊन आखाड्यात उतरतात.
तसे हत्तीत जणू काही आलेत की काय असं वाटत होतं. त्यांची लढत पाहून बरेच जण घाबरूनच गेले. त्यातील उग्रता कुणालाही भिववणारीच होती. हे होत असताना विदुर, त्याचा मोठा भाऊ आणि राजा धृतराष्ट्राला आणि गांधारीला, कुंतीला जे काय होत होतं त्यातील शास्त्रोक्तता समजवून देत होता. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 136वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 137, संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की त्या चढाओढीत जेव्हा भीम आणि दुर्योधन आखाड्यात मल्लयुद्ध करण्यासाठी उतरतात तेव्हा प्रजाजनात 2 तट पडलेले दिसतात. एक भीमाची वाहवा करीत होता तर दुसरा दुर्योधनाची करत होता. दुर्योधनाकडे पाहून काही लोक ओरडत होते, तो पहा कुरुराज्याचा वारस. तर भीमाकडे पाहूनही ओरडत होते, तो पहा महाबली भीम. अशा आरडाओरडीमुळे त्या परिसरात एकच गोंधळ उडाला. काही फार मोठी गडबड होणार असंही सर्वांना वाटत होतं. द्रोण ते पाहून आपल्या मुलाला सांगतात की जा रे आणि त्या महाबली महायोद्ध्यांना आवर. लोकांच्या अशा उत्तेजन देण्यामुळे काही अघटित होता कामा नये. वैशंपायन पुढे सांगतात की ती आज्ञा समजून अश्वत्थामा त्या दोघा योद्ध्यांना आवरतो. द्रोण स्वतः आखाड्यात उतरतात आणि प्रथम संगीत थांबवतात. त्यानंतर तो भारद्वाजांच्या शूरपुत्र ढगांचा गडगडाट व्हावा अशा आवाजात बोलतो, आता पहा तो पार्थ, माझा प्रिय शिष्य, जो मला माझ्या मुलापेक्षाही जास्त आवडतो, जो सर्व शस्त्रात प्रवीण आहे, जो साक्षात इंद्राचा मुलगा आहे, जणू काय विष्णूचा धाकटा भाऊच आहे, ज्याने सगळे पवित्र विधी उरकलेले आहेत. आपल्या बोटात अंगुष्टक घालून धनुष्यावर हात ठेवून तो उभा आहे. सुवर्णाने मढवलेलं चिलखत नेसलेला असा फाल्गुन सूर्यासारखा चमकत आहे. असा अर्जुन पाहून जमलेला सगळा प्रजाजन आनंदाने ओरडायला लागला. कोणी शंख तर कोणी तुतारी वाजवायला लागले. कोणी ओरडत होते, तो पहा कुंती पुत्र अर्जुन येत आहे. हा पांडवांमधला तिसरा आणि मधला आहे. हा कुरु घराण्याचा संरक्षक आहे. हा सर्वात श्रेष्ठ योद्धा आहे. हा सर्व गुण संपन्नच आहे. हा सुसंस्कृतपणाचा पुतळा आहे. असे सगळे प्रशंसोद्गार ऐकून कुंतीचं ऊर भरून आलं. त्यामुळे जो गोंधळ उडाला त्यांनी चकित होऊन धृतराष्ट्र विदुराला विचारतो, अरे क्षत्री, हा गोंधळ कशामुळे होत आहे? त्यावर विदुर सांगतोय, अरे राजा, तो पांडवातील तिसरा अर्जुन त्याची आभूषणं घालून येत आहे. त्याचं स्वागत प्रजाजन करीत आहे. ते ऐकून धृतराष्ट्र म्हणतो, तो पार्थ जणू पवित्र अग्नीच की काय, त्याच्यासाठी हे होत आहे का? मी धन्य झालो. प्रेक्षकांचं ओरडणं शांत झाल्यावर विभत्सू म्हणजेही अर्जुनच त्याची धनुर्धारी करामत दाखवायला सुरुवात करतो. अग्नेय अस्त्राने तो अग्नी उत्पन्न करतो. वरुण अस्त्राने तो पाऊस पाडतो. वायव्य अस्त्राने तो वारा उत्पन्न करतो. त्यामुळे सगळीकडे वावटळ उडते. पर्जन्य अस्त्राने आकाशात ढग येतात. भौम अस्त्राने जमीन तयार होते. पर्वत अस्त्राने डोंगर तयार होतात. अंतर्धान अस्त्राने ते सगळे एकदम अदृश्य होतं. आता ते अर्जुन एकदम उंच आणि नंतर एकदम छोटा दिसू लागतो. आता तो रथाच्या चाकावर बसलेला दिसतो तर दुसऱ्या क्षणी तो रथातही बसलेला दिसतो. त्याच्या दुसऱ्या क्षणी तो जमिनीवर असतो. त्याची कसब कमालीचीच असते. भालाफेकीत तो एका हलणाऱ्या लोखंडाच्या डुकराला मारतो. अर्जुन त्याची तलवारबाजीची तर कसबच दाखवतोय. उंच टांगलेल्या रिकाम्या शिंक्यात तो 21 बाण मारतो. अर्जुन त्याची कसब तिरंदाजीत, तलवारबाजीत आणि गदा चालवण्यात अशा सर्वत्र शस्त्रात दाखवतो. तो सोहळा संपला. सगळ्या राजपुत्रांची चाचणी संपल्यावर सगळीकडे शांतता पसरली. लोक आपापल्या घरी जाऊ लागले. शेवटच्या सलामीत वाद्यांच्या आवाजात संचलन करीत द्रोण आणि त्यांचे सर्व शिष्य पटांगणाच्या एका बाजूस येत आहे. द्रोण सर्वात पुढे होते आणि त्यांच्या मागून 5 पांडव शिस्तीने चालत होते. त्यांच्या मागून दुर्योधन आणि त्याच्या मागून त्याची 100 भावंड, त्यात युयुत्सू होता म्हणून 100, शिस्तीत संचलन करीत होती. कौरवांच्या मागून द्रोणांचा पुत्र अश्वत्थामा चालत होता. प्रत्येक राजपुत्र त्यांचे खास शस्त्र घेऊन असे चालत होते, जणू काही ते दानवांच्या फौजेचा परामर्श घेण्यासाठी जात आहेत. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 137वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 138,
संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगत असतात तो देखावा विलक्षण असा आहे. सर्वजण डोळे विस्फारून पाहत असताना एका बाजूनी तो महारथी कर्ण, ज्याच्या कपाळावर सूर्याची चिन्ह होती, कानात सूर्याची कुंडल होती, आपलं धनुष्य आणि बाण घेऊन पुढे सरसावत होता. त्याच्या अंगावर इतर शस्त्र जी योद्धा घेऊन फिरतो तीसुद्धा होती. आता तो प्रांगणाच्या मधोमध येऊन ठेपला. त्याची धिप्पाड देहयष्टी, सुंदर मुद्रा, ऐटवा चालण्याची तऱ्हा सर्व काही लोकांची नजर खेचणारच होती. आपल्याला माहिती आहे की तो कुंतीला तिच्या कौमार्यावस्थेत झालेला तिचा पहिला पुत्र होता. तो सूर्याचा अंश होता. त्याची हिंमत, त्याचं धाडस एखाद्या सिंहासारखंच होतं. तो नरपुंग होता. हत्तीसारखा रुबाबदार चालत तो राजबिंडा युवक प्रांगणात येऊन त्याने अर्जुनाने ज्या सगळ्या करामती केल्या त्या सगळ्या करण्याची परवानगी कृपाचार्यांच्याकडे नम्रतापूर्वक मागितली. एका बाजूला अर्जुन ते सगळं विस्मय करीत पाहत होता आणि आत्तापर्यंत नाखुश दिसणारा दुर्योधन मात्र त्या प्रकारामुळे विशेष उत्साहित होताना आनंदाने हसत होता. कर्णाला हे माहीत नव्हतं की तो अर्जुनाचा मोठा भाऊ आहे. अशा परिस्थितीत तो धीर गंभीर आवाजात सगळ्यांच्या समक्ष बोलतो की तो आत्ता जे अर्जुनाने करून दाखवले ते सगळे प्रकार करू इच्छितो. पुढे तो सगळ्यांना आर्जव करतो की त्याला त्यासाठी रीतसर परवानगी द्यावी. सोहळा संपला. अशा समजुतीने जे प्रजाजन निघून जाण्याच्या तयारीत होते ते हा प्रकार पाहून पुन्हा स्थानापन्न होतात आणि पुढे काय होत आहे याची उत्सुकतेने वाट पाहतात. विदुर मात्र थोडेसे विचलित मनाने तो प्रकार काळजी वाटल्यासारख्या चर्येने पाहत असतात. दुर्योधन आणि त्याची भावंड मोठ्या उत्साहाने जाऊन कर्णाला मिठी मारतात. त्यांचा आनंद जणू काही गगनात मावत नव्हता. दुर्योधन कर्णाला उद्देशून बोलतो, अरे महारथी, तुला मी नेहमीच मदत करून माझ्या बाजूला केलेलं आहे. तुला जसं काही करायचं असेल तसंच कर, परंतु ह्या साम्राज्यात तुझासुद्धा वाटा आहे हे लक्षात असू दे. त्यावर कर्ण त्याला उत्तर देतो, जेव्हा तूच तसं वचन देतोस तेव्हा मी असं समजतो की तसंच होणार यात शंका नसावी. मला तुझ्या मैत्रीची अभिलाषा आहे हे मात्र खरं आहे. अहो राजपुत्र, माझी केवळ एकच इच्छा आहे की एक वेळ माझं आणि अर्जुनाचं द्वंद्व व्हावं. दुर्योधन कर्णाला म्हणतोय, अरे मित्रा, तू नेहमीच तर माझ्याकडून खरी मैत्री अनुभवली आहेस, तेव्हा तूसुद्धा माझ्या गरजेला हजर राहशील असंच मी समजतो. अरे मर्दा, तू तुझ्या शत्रूच्या माथ्यावर तुझे पाय रोवशील यात मला तिळमात्र शंका नाही. ते त्या दोघांचं संभाषण अर्जुन खजील झाल्यासारखा ऐकत होता. शेवटी न राहून तो कर्णाला म्हणाला, तू काहीही समज, तुझा अंत माझ्या हातूनच होणार आहे हे समजूनच राहा. ते ऐकल्यावर शांतपणे कर्ण त्याला ऐकवतो, अरे अर्जुना, हे लक्षात ठेव की हे परीक्षेचं प्रांगण सर्व शिष्यांसाठी आहे असं मी समजतो आणि त्याप्रमाणे मी आर्जव करत आहे. तुला मध्ये बोलण्याची आवश्यकताच नाही आहे. अरे फाल्गुना, राजे अनेक आहेत, आपापल्या ताकदीने ते लढतही असतात. एक क्षत्रिय म्हणून मला माझे अधिकार आहेत ते तू दुर्लक्षू शकत नाही अथवा कोणीही दुर्लक्षू शकत नाही. हे कर्णाचे उद्गार ऐकून दुर्योधन आनंदाने टाळ्या वाजवायला लागतो. कर्ण पुढे अर्जुनाला म्हणतोय, आपण क्षत्रिय बडबडण्यात वेळ घालवत नाही. आपण बाणाने बाणाला उत्तर देतो हे तू विसरला आहेस का? तू तुझे बाण काढतोस का की मीच तुझं डोकं आत्ताच्या आत्ता इथे उडवून देऊ सर्वांसमक्ष आणि आपल्या गुरुवर्यांसमक्ष? अर्जुनाला त्या भांडणात वाढ होऊ नये म्हणून त्याची भावंड धरून अडवतात. ते पाहून कौरव हसायला लागतात. तरीही अर्जुन कर्णाशी मुकाबला करण्यासाठी सरसावतोच. तिथे कर्णाला उत्तेजन देण्यासाठी दुर्योधन त्याला आश्वासक आलिंगन देतो. दोघेही लढण्यासाठी सज्ज होतात. ते सगळे आकाशातून सूर्य आणि स्वर्गातून इंद्र पाहत असतात. आकाशात ढग जमतात, विजा चमकायला लागतात, इंद्राचं धनुष्य दिसायला लागतं, गडगडाटाने ढग हसू लागतात. हे असं जसं काही इंद्रदेव आपल्या पुत्राचं कौतुक पाहत आहे आणि त्याचवेळी सूर्य त्या ढगाला बाजूला सारून लख्ख प्रकाश पृथ्वीवर सोडतो आहे. जणू काही सूर्य ती लढाई पाहत आहे. अर्जुन ढगात लपलेला आणि कर्ण सूर्यप्रकाशात उघडा, असं ते विलक्षण दृश्य होतं.
धृतराष्ट्राचे पुत्र कर्णाबरोबर आणि द्रोण, कृप, भीष्म, पार्थाबरोबर उभे आहेत असं दिसलं. त्याप्रमाणे सगळी प्रजा आणि स्त्री परिवार 2 भागात वाटला आहे असं दिसलं. ते विदारक दृश्य पाहून त्याची माता कुंती बेशुद्ध होते. तिच्याबरोबर असलेले सेविका आणि विदूर तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागतात. तोंडावर पाणी शिंपून आणि चंदनाचा लेप लावून आपली दोन्हीही अपत्ये एकमेकांच्या जीवावर उठलेली पाहून ती असहाय्य अवस्थेत घाबरून जाते. ती त्यांना समजवण्याच्या परिस्थितीतच नव्हती. आता ते सगळं हाताबाहेर जात आहे हे पाहून शस्त्रविद्येचे प्रमुख आचार्य ह्या नात्याने मध्येच येतात. आपले गुरुवर्य म्हणून जे कर्तव्य आहे ते त्यांना चांगलंच माहिती होतं आणि म्हणूनच ते त्या दोघांना दूर होण्याची आज्ञा करतात. त्यानंतर कृपाचार्य कर्णाकडे पाहतात तेव्हा कर्ण पुन्हा एकदा त्याचं कसब दाखवण्याची परवानगी मागतो. त्याचं ते अर्ज ऐकून गुरुवर्य कृपाचार्य पुढे येतात आणि त्याला सांगतात, अरे कर्ण, द्वंद्वाच्या नियमांचं तुला भान राहिलेलं नाही आहे ह्याचं मला नवल वाटतंय. तुला माहीत आहे ना की त्याआधी तुला तुझे पिता कोण, आई कोण ते सांगावं लागेल आणि जर ते अर्जुनाच्या आईबापांच्या तोलामोलाचे नसतील तर तुमचं द्वंद्व होऊ शकत नाही. कारण फक्त एका योग्यतेचेच द्वंद्व करू शकतात. तर तू तुझी खरी माहिती जाहीर कर. वैशंपायन पुढे सांगतात, ते ऐकून कर्णाचं स्वरूप एखाद्या कोमेजलेल्या कमळाच्या फुलासारखं होतं. त्याला क्षणभर असं वाटतं की धरणी माता त्याला गिळून का टाकत नाही. परंतु त्याचा मित्र दुर्योधन, ज्याला ते शास्त्र चांगलंच ज्ञात होतं, तो बोलतो, अहो गुरुवर्य, शास्त्रातील ग्रंथाप्रमाणे 3 प्रकारचे लोक द्वंद्व करू शकतात. पहिलं ते ज्यांचं तुम्ही सांगितलं आता ते. दुसरं म्हणजे 2 राजे द्वंद्व करू शकतात. तिसरा सैन्याचा मुख्य. असे 3 प्रकारचे त्यांच्यात द्वंद्व होऊ शकतो. तर मी आत्ताच कर्णाला अंगदेशाचा राजा जाहीर करतो आणि मग त्याची लढाई होण्यात तुम्हाला काही अडचण तर वाटणार नाही ना. वैशंपायन पुढे सांगतात, तिथल्या तिथे दुर्योधन ब्राह्मणांकरवी रीतसरपणे मंत्रपूजा करून कर्णाला अंगदेशाचा राजा घोषित करतो. ते पाहून सर्व प्रजाजन किंचाळून त्या राज्यारोहणाला अनुमोदन देतात आणि कर्ण राजा होतो. म्हणून अर्जुनाला द्वंद्वासाठी आव्हान देण्यास योग्य होतो. त्यानंतर कर्ण दुर्योधनाकडे वळून म्हणतो, अहो नरपुंगवा, दुर्योधना, तुझ्या या उपकाराची फेड मी कशी करावी असं तुला वाटतं ते सांग. तू जे सांगशील ते मी करीन. मी तुझ्या मैत्रीचा ऋणी आहे. दुर्योधन त्यावर कर्णाला म्हणतो, तसंच होईल. त्या दोघा मित्रांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सगळे कौरव कर्णाचं अभिनंदन करायला लागतात आणि अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 138वा भाग इथेच संपलेला आहे. आदी पर्व भाग 139. संभव पर्व पुढे चालू. वैशंपायन म्हणतात, अशा रीतीने कर्ण अंगदेशाचा अधिकृत शास्ता झाला. कर्णाचा पालक अधीरथ त्या ठिकाणी पोचले. आपल्या थरथरत्या शरीराने हातात असलेल्या काठीवर आपल्या देहाला आधार देत तो उभा राहिला. त्यांना पाहून कर्ण आपली शस्त्र बाजूला ठेवून अत्यंत आदराने पुत्रासारखा त्यांच्यापुढे नतमस्तक उभा झाला. त्याच्या अंगावरचे राज्याभिषेकाचं जल त्याच्या पित्याच्या पायावर पडत होतं. अधीरथ झटकन कर्णाला घट्ट आलिंगन देतो. त्याच्या पायावर पडलेलं ते पाणी तो आपल्या झग्याने पुसून टाकतो. त्या निवोदित राजाला तो बोलतो, माझ्या मुला. एवढंच बोलतो आणि त्याच्या नेत्रातून आनंदाश्रू व्हायला लागतात. त्याला त्यापेक्षा काही जास्त बोलताच येत नाही, किंबहुना तो बोलूच शकत नाही. ते पिता आणि पुत्रांमधील प्रेम संबंध पाहून पांडवातील भीम त्या अधीरथाला कर्णाचा पिता समजून कुत्सितपणे उद्गारतो, अरे रथचालकाच्या मुला, तुझी लायकी नाही आहे की तू पार्थाच्या हाती मरावंस. तुझी लायकी एक चाबुक चालवण्याचीच आहे. तुझी राजा बनण्याची सुद्धा योग्यता नाही आहे. तुला असं राज्य देणं हे असं झालं आहे की यज्ञासाठी काढलेलं लोणी कुत्र्याला खेळवणं. एवढं बोलताना त्याचे ओठ संतापाने थरथरत होते. ते बोलल्यानंतर त्यांनी एक मोठा श्वास घेतलाय आणि तो गप्प बसला. आकाशाकडे पाहत असे आविर्भाव केले जसे काही अहो भाग्य. हे पाहिल्यावर जसा एखादा तुफान झालेला हत्ती उसळी मारून चाल करून यावा तसा दुर्योधन उसळून उठतो आणि रागात गर्जतो, अरे मवालगिरी करणाऱ्या भीमसेना, वृकोदरा, तुला असं बोलणं शोभत नाही. सामर्थ्य हा प्रत्येक क्षत्रियाचा हक्क असतो.
क्षत्रिय कनिष्ठ कुळातील असला तरी तो क्षत्रिय आहे म्हणून लग्नासाठी योग्य ठरतो, हे तुला माहीत नाही आहे का? क्षत्रियांची वंशावळी एखाद्या मोठ्या नदीसारखीच असते. जसं नदीचं मूळ माहीत नाही म्हणून तिचं पावित्र्य कमी होत नाही, तसंच क्षत्रियांचं असतं. आजपर्यंत होऊन गेलेल्या अनेक हिंमतवान क्षत्रियांच्या कुळाची कोणालाही माहिती नाही म्हणून ते बाद होत नाहीत. ज्या दणक्याने दानवांचा नाश केला ते हाड एका मर्त्य दधितीच्या फासळ्याचं होतं. गुह ज्याचं कार्य देवतांच्या कार्याशी मुकाबला करतं त्याच्या वंशाचं कोणालाही ज्ञान नाही आहे. काही त्याला अग्नीचा पुत्र मानतात, काही कृत्तिका, काही रुद्र आणि काही गंगा. खरं कोणालाच माहिती नाही आहे. आम्हीसुद्धा असं ऐकतो आहे की जन्माने क्षत्रिय व्यक्ती नंतर ब्राह्मण होतात. विश्वामित्र, वसिष्ठ, परशुराम आणि अनेक इतर जन्मले क्षत्रिय म्हणून, परंतु पुढे ते ब्राह्मण समजले गेलेत. त्यांनी ब्रह्म गाठलं म्हणून ते ब्राह्मण झाले. महान गुरु द्रोणाचार्य पाण्यातून उत्पन्न झालेत. गुरुवर्य कृपाचार्य गौतमाच्या घराण्याचे मातीतूनच आलेत. अरे पांडवांनो, तुमचे जन्म कसे झाले याचा विचार करावा. हरिणीच्या पोटी काय वाघ जन्म घेऊ शकतो? सूर्यासारखा तेजस्वी, ज्याच्याकडे दिव्य कुंडल जन्मतः आहेत, जो जन्मतः शुभलक्षणं घेऊन आलेला आहे, अशा क्षत्रियाला माझ्या मैत्रीच्या कारणाने अंगदेशापेक्षा मोठ्या देशाचा राजा व्हायला पाहिजे. जर कोणाला मी कर्णाला दिलेला सन्मान मान्य नसेल तर त्याचा रथ चालवून कर्णाबरोबर द्वंद्व करण्यास तयार होईल. फालतू शिवीगाळी करू नकोस. अशा शिवीगाळीने तुम्ही पांडव आपली खरी लायकी काय ते सगळ्यांना दाखवत आहात. वैशंपायन पुढे म्हणतायत, असे दुर्योधनाचं वक्तव्य ऐकल्यानंतर प्रेक्षकातील काही जे त्या मताशी सहमत होते ते एकमेकात कुजबुजतात. त्या दिवशीचा सूर्य मावळत होता, त्याप्रमाणे त्यावेळी द्वंद्व होणं शक्य नव्हतं म्हणून दुर्योधन कर्णाचा हात धरून त्याला त्या प्रांगणातून सन्मानपूर्वक बाहेर नेतो. तो सोहळा अशा प्रकारे कौरव आणि पांडवांच्या वाढत्या तेढीमुळेच संपतो. पांडव, द्रोण, भीष्म, कृप हे सगळे आपापल्या रथातून त्यांच्या घरी जातात. लोकसुद्धा आपापल्या गृही निघून जातात. निरनिराळी माणसं आपापल्या मतांचं समर्थन करीत बोलत आपापल्या घरी जातात. कोणी म्हणतो अर्जुन जिंकला, कोणी म्हणतं कर्ण जिंकला, तर कोणी दुर्योधन. कुंतीला मात्र आता तिचा पहिला पुत्र कर्णच आहे हे त्या प्रसंगामुळे कळतं. त्याची सगळी शुभलक्षणं दुर्योधन सांगतो ती तिला माहीत असल्यामुळे त्यावरून ते तिला खात्रीपूर्वक पटतं. त्याचं राज्यारोहण झालं आहे हे पाहून एका आईला जसा आनंद व्हायला पाहिजे आहे तसाच कुंतीलाही झालेला असतो. परंतु ती पार्थाला आणि कोणालाही जाणीव होणार नाही याची दक्षता राखते. ती कर्णाला राजपद दिलं म्हणून मनापासून दुर्योधनाचे शतशः आभार मानते. अशा रीतीने दुर्योधनाच्या कारणाने कुंतीला कर्णाची माहिती मिळाल्यामुळे ती अभागिनी माता यापुढे दुर्योधनाशी चांगले संबंध ठेवण्याचं ठरवते. तिची अपेक्षाच अशी असते की दुर्योधनाच्या माध्यमातून ती कर्णाशी संपर्क करू शकेल. कुंतीला तिच्या मोठ्या मुलाला भेटण्याची इच्छा तीव्र होते. अशा मनस्थितीत ती घरी परतते आणि इकडे युधिष्ठिर मोठा पांडव कर्णाची योग्यता जगातील श्रेष्ठ योद्ध्यात आहे हे मान्य करतो. कर्णाबद्दल त्याच्या मनात सदैवच सद्भावच वाढत असतो. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 139वा भाग संपलेला आहे. आदिपर्व भाग 140. वैशंपायन पुढे सांगायला सुरुवात करतात. द्रोण पाहतो की आता पांडव आणि कौरव भावंड शस्त्रविद्येत निपुण झालेली आहेत, तेव्हा मी माझी गुरुदक्षिणा मागायला काहीही हरकत नाही. असे द्रोणांचं एकदा सर्व शिष्य जमले असताना द्रोण त्यांना गुरुदक्षिणा द्यायला सांगतो. ते सगळे विचारतात की गुरुवर्य आपल्याला काय दिल्यामुळे आपलं समाधान होईल. ते ऐकून मोठ्या उत्साहाने गुरुवर्य द्रोण बोलतात, माझी इच्छा आहे की पांचालच्या राजाशी युद्ध करून त्याला पकडून माझ्यासमोर आणावं अशी माझी गुरुदक्षिणा आहे. ते ऐकून ते शिष्य एकदम म्हणतात, गुरुवर्य आम्ही ते करू. त्यानंतर लवकरच ते सगळे शूर योद्धे आपापल्या रथातून पांचाल देशाकडे कूच करतात. पांचाल देशाला ते वेढा घालतात. दुर्योधन, कर्ण, युयुत्सू, दुःशासन, विकर्ण, जलासंग आणि सुलोचन असे पुढाकार घेतात. त्यांच्या पाठी इतर क्षत्रिय योद्धे एकमेकांची चुरस लागल्यासारखे द्रुपदावर हल्ला करण्यासाठी सज्ज होतात.
आपापल्या रथातून ते त्यांच्या पायदळी बरोबर पांचाल नगरीत मुसंडी मारून घुसतात. पांचाल नरेश हे काय होतं आहे ते आश्चर्याने पाहत राहतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की हे आक्रमण आहे. त्यासर्षी तो दिग्विजयी राजा भावंडांसह युद्धाला तोंड देण्यासाठी आपापल्या रथातून निघतात. पांचाल नरेश यज्ञसेन जरी शस्त्रसज्ज होता तरी कुरु राजपुत्रांचा हल्ला जबरदस्त होता. त्यांच्या बाणांचा पाऊस पडू लागताच आणि त्यात बेसावत असे पांचाल सैनिक गारद होत होते. रण ललकाऱ्या ओरडतच होत्या. पांचाल सेना यज्ञसेनाच्या मार्गदर्शनाखाली कुरु राजपुत्रांच्या हल्लेला तोंड देण्यासाठी निघतात. यज्ञसेन अर्थातच द्रुपद आपल्या शुभ्र रथातून लढायला निघतो. अर्जुन आपल्या इतर कौरव भावंडांचा उत्साह पाहून द्रोणांना सांगतो, यांचा उत्साह भरपूर आहे, तरी प्रथम त्यांना नगरात शिरून आपली हिंमत दाखवू द्या आणि नंतर आम्ही पांडव थोड्या वेळानंतर आत शिरू. पांचाल नरेश यांच्या धाडसाने नमणारा नाही तर आम्ही ताजी फौज बनून पांचालाची दमछाक झाल्यावर हल्ला करावा असं मला वाटतं. त्यावर द्रोण त्या व्यूहाला संमती देतात. त्याप्रमाणे पांडव शहराबाहेर पहिल्या हल्ल्याचं काय होतात ते पाहत राहतात. कौरव सेना आत मुसंडी मारून पांचाल शहराचं बरंच नुकसान करतात. त्याचबरोबर पांचाल राजा त्यांच्या बाणांनी असंख्य कौरवांना घायाळही करतो. दोनही बाजूने बाणांचा वर्षाव होत असतो. ते तसं होत असताना कौरवांना वाटतं की फार मोठी पांचाल सेना लढत आहे. त्यात पांचाल सेनेच्याकडून जे ढोल आणि शंख यांचे कान किटवणारे आवाज शहरातील घराघरातून होत होते, त्यांनी ते कौरव थोडे जास्तच भयभीत होत होते. दुर्योधन, विकर्ण, सुबाहू, दीर्घलोचन, दुःशासन हे पांचाल नरेशाचं आव्हान हिरिरीने स्वीकारतात. यज्ञसेनावर थेट मारा करायला लागतात. पांचाल नरेश प्रिशताचा मुलगा जरी अनेक बाणांनी जखमी झाला होता तरी त्याचं शौर्य यत्किंचितही कमी झालेलं नव्हतं. त्यात पांचाल देशाच्या लढाऊ नागरिकांनी अनेक शस्त्र, अनेक आयुधं घेऊन लढाईत भाग घेण्यास सुरुवात केल्यामुळे त्या युद्धाचं स्वरूप अधिकच भीषण झालं होतं. द्रुपदाचे सच्चे नागरिक, लहान मोठे सगळेच जण त्या युद्धात सामील झाले होते. जसं हे होऊ लागलं तसं कौरव समजले की बाजू उलटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते माघार घ्यायला लागले. ते पाहून आता पांडव दुसऱ्या चढाईच्या तयारीने शहरात घुसले. पांडवांना समजलं की आता त्यांची पाळी आहे. ते द्रोणांना नमस्कार करून आपापल्या रथातून युद्धासाठी निघतात. अर्जुन युधिष्ठिराला सांगतो की त्यांनी मागे राहावं. अर्जुन पुढे राहील, कारण त्याप्रमाणे त्याची व्यूहरचना होती. याप्रमाणे युधिष्ठिर मागे राहिला. अर्जुनाने आगेकूच केली. अर्जुनाने नकुल आणि सहदेव यांना त्याला साथ देण्यास सांगितलं. भीमसेन त्याची गदा घेऊन पायदळीवर चालून गेला. त्याच्या गदेने असंख्य राऊत म्हणजे पायदळीचे सैन्य मारले गेले. प्रेतांचा ढीग झाला. भीम त्यांना तुडवीत पुढे आक्रमकपणे जातच होता. भीमाने पांचालाच्या हत्ती फौजेवर हल्ला केला आणि एकेका हत्तीला गदेने मारून ठार करण्यास सुरुवात केली. भीमाच्या गदेच्या मारामुळे त्या अजस्त्र हत्तींची मुंडकी फुटून पडायला लागली. रक्ताची थारोळी सर्वत्र जमिनीवर झाली होती. वृकोदराच्या त्या माऱ्यामुळे पांचाल सेनेची धूळधाण झाली. अर्जुन द्रोणांचं ऋण फेडण्यासाठी द्रौपदाच्या दिशेने बाणांचा वर्षाव करतोय. त्यामुळे तो राजा हत्तीवरून जात होता. त्या हत्तीवरून तो खाली कोसळतो. त्यानंतर तो महारथी इतर रथ आणि पायदळींच्या सैनिकांवर बाणांचा वर्षाव करून त्यांना इतस्ततः पळवतो. पांचाल नरेश आणि त्याचा भाऊ श्रींजय अर्जुनावर बाणांचा वर्षाव करतात. ते सगळे बाण फाल्गुन अडवतो आणि काही तसेच मारणाऱ्यांवरही उलटवतो. जसं पांचालाचं स्वसंरक्षणासाठी प्रतिहल्ले होत होते तसेच अर्जुनाचा लढण्याचा जोर वाढत होता. असुर संवर जसा इंद्रावर चाल करून गेला तसेच पांचाल नरेश आणि त्याचा सेनापती सत्यजित अर्जुनावर चालून गेले. दोनही बाजूंनी बाणांचा पाऊस पडत होता. त्यात अनेक वीर घायाळ होत होते. युद्ध अगदी रंगात आलेलं होतं. अर्जुनाचे हात इतक्या वेगाने हलत होते की बाण मारताना एखादं यंत्र असावं. जेव्हा सत्यजित पाहतो की अर्जुन द्रौपदाला काबीज करणार तेव्हा तो इंद्र जसा असुर विरोचनाचा पुत्र वलीवर चालून गेला तसाच तो जातो. त्यांच्यात तुंबळ युद्ध होतं ज्याची तुलना कशाशी करावी असं कळतच नाही.
अर्जुन सत्यजिताला 10 बाणांनी घायाळ करतो. तशा स्थितीतही तो शूर योद्धा सत्यजित अर्जुनावर 100 बाणांनी प्रतिहल्ला करतो. अर्जुनाची चपळाई कमालीची होती. तो त्याचे बाण जास्त वेगाने सोडायला लागतो. त्याने तो सत्यजिताचे धनुष्य मोडून टाकतो. परंतु सत्यजित हार मानणारा नव्हता. तो फिरून हल्ला करतो जेव्हा अर्जुन पांचाल नरेशाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात करतो. सत्यजित पार्थाच्या रथाची मोडतोड करतो, त्याच्या घोड्यांना जखमी करतो. हे तर युद्धनीतीच्या विरुद्ध होतं आणि ते सत्यजित केवळ जिंकण्यासाठी करतो आहे हे पाहून पार्थ त्याच प्रकारचा प्रतिहल्ला त्याच्यावर करतो. त्यात अर्जुन सत्यजिताच्या घोड्याला मारूनच टाकतो, त्याचा रथावरील ध्वज फाडून टाकतो आणि शेवटी त्याच्या सारथ्याला देखील मारून टाकतो. एवढं झाल्यावर सत्यजित हार मानून लढाईतून माघार घेतो. जखमी अवस्थेतील द्रुपद आपल्या सेनानीची ती अवस्था पाहून समजतो की आपण हरत आहोत. तरीसुद्धा शेवटचा प्रयास म्हणून तो त्या अवस्थेत भाल्यांचा मारा करायला लागतो. अर्जुन द्रौपदाच्या रथाचं नुकसान करतो, त्याचा ध्वज फाडून टाकतो, ध्वजाचा दांडा तोडून टाकतो आणि नंतर त्याचे घोडेही मारतो. आपली वाकबदार तलवार हातात घेऊन तो शूरवीर योद्धा द्रुपदाच्या रथावर त्याच्याच रथातून उडी मारतो. आता अर्जुन द्रुपदाच्या रथात त्याला पकडण्याच्या अभिनिवेशात उभा असतो. ते पाहून इतर सैनिक युद्ध संपलं हे ओळखून आपापली शस्त्र घेऊन तिथून निघून जाण्याच्या तयारी लागतात. जसे गरुड सापाला पकडतो असं ते दृश्य होतं. द्रौपदाला अर्जुन अटक करतो. त्यानंतर अर्जुन त्या पांचाल नरेशाला उद्देशून बोलतो, अहो यज्ञसेना, तुम्ही आमचे नातलग आहात म्हणून भीम तुमच्या सेनेला आता मारणार नाही. आम्ही हे युद्ध केलं कारण आमच्या गुरुने आमच्याकडे अशी गुरुदक्षिणा मागितली आहे की आम्ही सगळे शिष्य तुम्हाला पकडून त्यांच्यासमोर एखाद्या कैद्यासारखे हातपाय बांधून हजर करावं. एकदा ते झालं की आमचे गुरुऋण संपतं, म्हणून दुसरा काही अर्थ कृपया यातून तुम्ही काढू नका. त्यानंतर ते पांडव आणि कौरव आपल्या मंत्र्यांच्या संमतीने द्रोणाचार्यांच्या पुढे द्रुपदाला हातपाय बांधलेल्या केविलवाण्या अवस्थेत उभे करतात. ते पाहून द्रोण द्रुपदाला म्हणतात, द्रुपदा, आता तू माझ्याशी असलेली दोस्ती आठवशील का? नंतर द्रोण त्याला म्हणतात, घाबरू नकोस माझ्या बालमित्रा, मी तुला फक्त हे दाखवण्यासाठी असं केलेलं आहे. आम्ही ब्राह्मण सदैव क्षमाशीलच असतो रे. क्षत्रियांसारखं डोक धरून सूड उगवणं आम्हा ब्राह्मणांच्या स्वभावातच नसतं. परंतु तुझ्या त्या बेजबाबदार वागण्याची ही शिक्षा तुला करावी लागलेली आहे. माझं तुझ्यावरील प्रेम तितकंच आहे जितकं तेव्हा बालपणी होतं, म्हणून मी आत्ता तुला काही देणार आहे. त्याआधी एक सांगू इच्छितो की मी त्यावेळी तुला भेटण्यास का आलो होतो. तर माझ्या बालमित्रा, तेव्हा मी जामदग्न्यांच्याकडून त्यांची सगळी शस्त्रविद्या दानात मिळवून आलो होतो आणि असा विचार करत होतो की ती विद्या माझ्यापेक्षा तुझ्यासारख्या राजाला जास्त उपयोगाची ठरेल आणि म्हणून ती विद्या मी तुला देण्यासाठी आलो होतो. ती तुला देऊन तुझ्याबरोबर उर्वरित आयुष्य व्यतीत करणं असा माझा साधा उद्देश होता. परंतु तू ज्या प्रकारे माझी निर्वत्सना कारण नसताना केलीस, त्यामुळे मी तो आता विचार सोडला आणि उलट तुझे डोळे उघडण्यासाठी हे मला सगळं करावं लागलं. द्रोणांचं ते निष्पाप बोलणं ऐकून द्रुपद राजा खजील झाला. खाली मान घालून क्षमा याचना करू लागला. त्यानंतर थोडं थांबून द्रोण त्याला म्हणाले, अरे मित्रा, आता मी दुसरंच काहीतरी देणार आहे. आता तुला माहीत आहे की तुझं राज्य आता माझं झालेलं आहे, तर त्यातला अर्धा भाग मी तुला दान म्हणून करणार आहे आणि उरलेला मी स्वतःसाठी ठेवणार आहे. भागीरथी नदीच्या दक्षिणेकडचा भाग मी तुला दान करतो, तर उत्तरेकडील भाग मी स्वतःसाठी ठेवणार आहे. तुला हे मान्य आहे का ते मला सांग आणि माझी मैत्री मान्य कर. एवढं बोलून द्रोण मिश्किलपणे हसत त्या हरलेल्या राजाकडे पाहतच राहिले. आता द्रुपद त्याला उत्तर देतो, तू खरोखरच महान आहेस. माझी मोठी चूक झाली तरी यापुढे मी तुझी मैत्री सदैव मान्य करीन. वैशंपायनंतर म्हणतायत, द्रोण पांचाल नरेशाला सोडून देतो. आनंदाने जिंकलेलं राज्य स्वीकारण्याचा विधी केला जातो. द्रुपद मात्र त्याच्या नगरात दुःखी अंतःकरणाने आपल्याला मिळालेल्या अर्ध्या राज्यात, जे मकंदी प्रांतात असते आणि गंगेच्या किनारी राहतो, त्याचं राज्य चर्मनवती नदीच्या तटापर्यंत पसरलेलं होतं.
कधी वचपा काढता येईल का त्याची संधी पाहत असतो. त्यासाठी तो सर्व जग पालथं घालतो. एक असा पुत्र अर्जुनासारखा मिळवण्यासाठी जो त्याच्या पराजयाचा सूड उगवण्यात यशस्वी होईल. द्रोण आपलं निवासस्थान अहिछत्र इथे हलवतो, जिथे अनेक नगरं आणि शहरं वसलेली होती, जी अर्जुनाने जिंकून आपल्या गुरूंना दान केली होती. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 140वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 141. वैशंपायन म्हणतात, परीक्षेच्या 1 वर्षानंतर धृतराष्ट्र युधिष्ठिराला गादीचा उत्तराधिकारी करायचा ठरवतो. युधिष्ठिराची वर्तणूक, त्याची न्यायप्रियता, प्रेमळपणा, मनाचा मोकळेपणा, प्रामाणिकपणा, धैर्य, हिंमत, कामातील सावधानता, शिस्त, निर्णयाचा खंबीरपणा, सर्वांना घेऊन काम करण्याची हातोटी, शांत प्रवृत्ती, दिलदारपणा अशा विविध गुणांमुळे तो गादीसाठी योग्य समजला गेला. त्याशिवाय तो कुरुवंशाचा त्या पिढीतील ज्येष्ठच होता. इतर मानकऱ्यांनी सुद्धा त्याला मान्यताच दिलेली आहे. गादीवर बसल्यावर थोड्याच काळात तो त्याची निवड किती योग्य होती ते त्याच्या कामाने सिद्ध करतो. तो त्याच्या आधीच्या राजांपेक्षा जास्त चांगला आहे हे सगळीच जणं मान्य करतात. पांडवातील दुसरा वृकोदर म्हणजेच भीम शंकरशनाकडून म्हणजे बळरामाकडून गदा आणि तलवार तसंच इतर शस्त्रांचं शिक्षण घेत असतो. त्याचं प्रशिक्षण संपल्यानंतर तो द्युमत्सेनासारखा किंबहुना त्याहूनही जास्त प्रखर गदायोद्धा झाला. ती सगळी म्हणजेच 5ही भावंड त्यांच्या मातेच्या मार्गदर्शनामुळे एकमेकांना सांभाळून सगळी कामं व्यवस्थितपणे करीत होती. तिसरा अर्जुन त्याच्या धनुर्धारी विद्येत चपळाईसाठी तो ख्यातनाम झाला होता. नेमबाजी तर त्याचा हात कोणीही धरू शकत नव्हतं. क्ष्वर, नरच, वल आणि विपथ ही आयुधं तो उत्तमरित्या हाताळत होता. कशीही असली तरी ती तो वापरून परिणाम साध्य करीत होता. द्रोण तर त्याला जगातील सर्वात श्रेष्ठ तीरंदाज, जो चपळाईत, वेगात, नेमबाजीत, नाजूकपणात त्याच्यासारखा तोच असं ते सांगत. एकदा सगळ्या शिष्यांच्या समक्ष द्रोण अर्जुनाला सांगतात की अगस्त्य ऋषींचा कोणी चेला होता. त्याचं नाव अग्निवेश. अग्निवेश माझे गुरु. त्यांनी त्यांच्या तपस्येच्या जोरावर एक अद्वितीय अस्त्र मिळवलं होतं आणि त्याचं नाव ब्रह्मास्त्र. हे ब्रह्मास्त्र कधीही व्यर्थ जात नाही, परंतु त्याचा उपयोग कोणा मामूली माणसांवर केला तर मात्र सगळं जग ते अस्त्र नष्ट करून टाकेल. ते त्यांनी मला शिष्य परंपरेनुसार दिलं आहे. ते मी तुला देण्याचा विचार करतो आहे. ते अस्त्र देताना ते मला म्हणाले होते की देण्याआधी त्याची चांगली परीक्षा घे, कारण त्याचा उपयोग अयोग्य ठिकाणी होणार नाही. मी ते अस्त्र देण्याची गुरुदक्षिणा या सगळ्या तुझ्या भावंडांसमक्ष मागत आहे. ती अशी की तू त्या अस्त्राचा दुरुपयोग करणार नाहीस असं वचन तुम्हाला देत आहेस. त्याशिवाय जेव्हा मी तुझ्यावर शस्त्र उगारीन तेव्हा तू सुद्धा माझ्यावर तितक्याच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त द्वेषाने माझ्यावर शस्त्र चालवशील. अशी जगावेगळी गुरुदक्षिणा अर्जुन द्रोणाला देतो आणि उत्तरेकडे निघूनही जातो. त्या क्षणी एक आकाशवाणी होते. सगळ्या जगात अर्जुनासारखा धनुर्धारी नाही. खरोखरीच त्याप्रमाणे अर्जुन कोणत्याही लढाईत, मग ती बाणांची असू देत, गदेची असू देत किंवा तलवारीची असू देत, अर्जुनाची कसब अतुलनीयच ठरायची. पांडवातील सहदेव नीतिशास्त्र आणि कर्तव्यांचं तंत्र बृहस्पतींकडून शिकतो, जे स्वर्गीचे गुरु होते. तो त्यांच्या 4 भावंडांच्या सान्निध्यात नेहमी राहत असे. त्याचा सहोदर बंधू नकुल द्रोणांच्या शिकवणीने एक उत्तम महारथी, अतिरथ आणि सर्व गुण संपन्न असा योद्धा झाला होता. असे ते 5 भाऊ इतके प्रबळ होते की कोणताही शत्रू त्यांच्यापुढे उभा राहू शकत नसे. सौवीर, ज्यांनी 3 वर्ष चालणारा यज्ञ केला, गंधर्वांचा पाडाव करण्यासाठी त्याचा पराभव केला. ज्या यवन राजाचा पाडाव पंडूला देखील करता आला नाही, त्याचा पाडावसुद्धा या 5 भावंडांच्या चमूने केला. विपुल, जो सौवीरांपैकी होता, ज्याच्या धाडसाचं सर्वजण कौतुक करीत त्याला ठार मारलं, कारण तो कुरु वंशाच्या लोकांचा तिरस्कार करीत असे. राजा सुमित्रसुद्धा, जो सौवीरांपैकीच होता, ज्याला दत्तमित्र म्हणून ओळखलं जात होतं, त्याची खोडकीही अर्जुनाने चांगलीच जिरवली. भीमाच्या मदतीने अर्जुन एका रथातून पूर्वेकडील 1000 रथ असणाऱ्या राजाला नमवतो.
सगळे दक्षिण दिशेचे प्रांत धनंजय लुटतो आणि अगणित संपत्ती कुरु राजधानीत आणतो. अशा प्रकारे पराक्रम करीत हे 5 पांडव आपल्या राज्याच्या सीमा वाढवत, राज्याची श्रीमंती वाढवत, इतर राजांना मांडलिक करीत राज्याचा कारभार करीत होते. हे होत असताना धृतराष्ट्राच्या मनात त्याची मुलं आणि हे पांडव यांची तुलना होत असे. त्यात त्याच्या बायकोचा भाऊ शकुनी आणि स्वतः गांधारी कानपिचक्या देत असत. अशा प्रकारांची वाढ झाली आणि परिणामस्वरूप पांडवांच्याबद्दल एक प्रकारची असूया, द्वेषभाव उत्पन्न होत गेला. त्या कारणाने त्याची झोप उडाली आणि नसते विचार त्याच्या मनात घर करू लागले. पांडव मात्र त्या धृतराष्ट्राच्या मंडळींच्या अशा मनस्थितीबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. अशा रीतीने आदिपर्वातील संभव पर्वाचा 141वा भाग संपला. आदिपर्व भाग 142 संभव पर्व इथे संपलेला आहे. वैशंपायन सांगतात, धृतराष्ट्राला जशी वार्ता येत राहते की पंडूची मुलं विक्रमावर विक्रम करीत राज्याचा विस्तार करीत आहेत आणि आपली मुलं छंद फंदात वेळ घालवित आहेत, तो दुर्दैवी पिता सततच्या चिंतेतच पडलेला राहतो. अखेरीस धृतराष्ट्र, त्याचा सल्लागार आणि कुटील नीतितज्ञ कनिक, जो सुद्धा गांधाराचा होता, त्याला विचार विनिमयासाठी बोलवतो. कनिकाला तो अंध राजा आपली व्यथा सांगतो की अहो ब्राह्मणा, कनिका, दिवसेंदिवस पंडूंच्या मुलाचं प्रस्थ वाढत आहे. मला त्यांचा आता मत्सर वाटायला लागला आहे, कारण त्यांच्या तुलनेने माझी मुलं कमी पडत आहेत. तरी त्याकरता काय करावं ते मला सांगा. तुम्ही जे सांगाल ते मी करीन आणि तसंच करीन. वैशंपायन पुढे सांगत राहत आहेत. कनिक मुद्द्याला धरून राजकारण नीतिशास्त्रात जे दिलेलं आहे ते सांगायला लागतो. ऐका राजे, माझं उत्तर तुमच्या प्रश्नाला असं आहे, परंतु माझ्या उत्तराने जर आपण नाराज होणार असाल तर मी न बोलणंच माझ्या हिताचं होईल. एवढं बोलून कनिक थांबला. धृतराष्ट्र त्याला अभय देतात आणि त्यानंतर तो राजनीती निपुण ब्राह्मण त्याला सांगतो, एक राजा नेहमी शस्त्राने सज्ज असावा लागतो. जेव्हा गरज निर्माण होईल तेव्हा तो ते शस्त्र वापरण्याच्या तयारीत असला पाहिजे. त्याने स्वतःची क्षमता सततच सुधारित ठेवली पाहिजे. स्वतःच्या चुका होणार नाहीत अशा रीतीने सदैव दक्ष राहिलं पाहिजे आणि त्याचवेळी शत्रूंच्या चुकांवर लक्ष ठेवून त्याचा उपयोग कसा करता येईल तेही ठरवलं पाहिजे. जो राजा सदैव लढण्याच्याच तयारीत त्याचं सैन्य ठेवतो त्याला सगळेच वचकून राहतात आणि म्हणूनच तो राजा सतत त्याची सेना आणि त्याची हत्यारं नेहमीच अद्ययावत ठेवील. त्याचं सैन्य त्याच्या आज्ञेत राहील अशासाठी तो सर्व काही करेल. राजाचं वागणं असं असलं पाहिजे ज्यामुळे त्याचं आणि त्याच्या सैन्याचं कमकुवतपणाचे मुद्दे शत्रूच्या ध्यानातही येणार नाहीत. त्याचवेळी तो राजा शत्रूचा कमकुवतपणा हेरून त्याचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी करील. राजा एखादी मोहीम सुरू करण्याआधी त्याच्या सगळ्या बऱ्या वाईट बाजूंचा पूर्णपणे विचार करील आणि त्यानंतरच ती मोहीम तडीस नेण्याचा निर्धार करून त्यात यशस्वी होईल. जसं अंगात रुतलेला काटा पूर्णपणे काढला गेला नाही तर त्याचा आत अडकलेला भाग जसा रुतत राहतो, तसेच त्याचे दोष पूर्णपणे काढून टाकले गेले नाहीत तर ते मोठी पीडा देऊन त्रास देत राहतात. आपल्याला जाणून बिजून पीडा देणाऱ्या शत्रूचा नायनाट करणं हे प्रशंसनीयच असतं. मग कोणी काही टीका करू देत. जर शत्रू मोठा हिंमतवान असेल तर त्याच्या वाईट दिवसांची वाट पाहायची असते आणि जसे ते सुरू होतील त्याचा फायदा उठवून त्या शत्रूचा पाडाव करायचा असतो. जिंकणं हे एकच राजाचं ध्येय असलं पाहिजे. त्यासाठी तो काहीही करण्यास तयार असला पाहिजे. जे दोष सुधारताच येत नाही त्याकडे राजा दुर्लक्ष करील, जणू काही ते त्याला समजलेलेच नाही आहेत. शत्रूचा द्वेष न करता राजा त्याच्यावर लक्ष ठेवील. राजाला नेहमी सावध राहायचं असतं आणि कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नसतो. बेसावध राजा नष्टच होतो. भाबडेपणाने, भोळसटपणाने राजाला शोभा येत नाही. राजा विवेकीच असला पाहिजे. जर तुझा शत्रू तुझ्या ताब्यात असेल तर त्याला त्वरित नष्ट करणं उचित समजावं. राजाला प्रतिस्पर्धी आणि शत्रू यातला फरक समजलाच पाहिजे. प्रतिस्पर्धी आपल्या बाजूला वळवता येतो, मग तो पैसे देऊनही वळवता येतो किंवा प्रलोभनानेही वळवता येतो, पण शत्रू नाही. म्हणून शत्रूचा नायनाटच करायचा असतो.
मेलेल्या शत्रूचा द्वेष करू नये. शत्रूचे मित्र शत्रूच समजावेत, शत्रूचे शत्रू मित्र समजावेत. तुझ्या साधन सामुग्रीची कल्पना शत्रूला येणार नाही अशी व्यवस्था असली पाहिजे. ज्या राजाचा आत्मविश्वास डळमळीत आहे तो राजा नष्ट होतो, म्हणून राजा त्याचा आत्मविश्वास कायम राखेल. छुपे आणि उघड अशा सर्व प्रकारच्या शत्रूंवर लक्ष ठेवावं. शत्रू बेसावध असताना त्याच्यावर चाल करायची असते. शत्रूला उघड आव्हान देण्याची गरजही नसते. तसं खेळात करतात, राजकारणात नाही. म्हणून खेळातील लढाई आणि युद्धातील खरी लढाई ह्यात फरक असतो, हे लक्षात ठेव. शत्रूला खोटी आश्वासनं देऊन झुलवत ठेवणं हे एक यशस्वी तंत्र आहे. राजाला शत्रू का झाला ते समजणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा त्या कारणांचं निराकरण करून शत्रुत्व कमी करता येतं, म्हणून तसा प्रयत्न कोणीही शहाणा राजा करेल. कारण कमीत कमी शत्रू असणं राजाच्या प्रगतीसाठी आवश्यकच असतं. शत्रूचा नाश करण्यासाठी त्याच्या अंधश्रद्धेचा, विश्वासाचा वापर करणं हे एक चांगलं धोरण समजलं जातं. मित्राच्या वेशात किती शत्रू आहेत हे अजमावणं राजाला आवश्यक असतं. अस्थिनीतील निखारे बाहेरील लागीपेक्षा जास्त हानिकारक असतात. म्हणून राजा स्वतःच्या लोकांची पाहणी करण्यास कमी पडणार नाही. शत्रूच्या खोट्या बिनवण्यावर जो राजा विश्वास ठेवतो तो राजा नाशच पावतो. शत्रूचा विश्वासघात करणं राजाचं कर्तव्य असतं, कारण जर त्याने तसं केलं नाही तर तो शत्रूकडून नष्टच होईल. ज्या राजाला शत्रू आणि मित्र यातील फरक समजत नाही तो धूर्तपणा नाही तर तो राजा नष्ट होतो, कारण तो त्याच्या मित्राला शत्रू समजून मारून टाकतो आणि शत्रूला मित्र समजून जवळ घेतो. शत्रू ठरवण्याआधी साम दाम दंड भेद नीती वापरून पाहायची असते, परंतु ह्या कशानेही तो वळला नाही तर त्याला शत्रूच मानावं. त्याच्या नाशाची कारवाईच करावी. जे ह्या 4 कारवायांना वळतात त्यांना प्रतिस्पर्धी समजावं. काहीतरी प्रश्न असतो त्यामुळे तो प्रतिस्पर्धी अथवा शत्रू होत असतो. साम दाम दंड भेद आणि भय हे तो प्रश्न सोडवण्याचे 5 मार्ग सांगितलेले आहेत. त्याशिवाय तुल्यबळ प्रतिस्पर्धी असेल तर रोटीबेटी व्यवहाराने नातेसंबंध करून म्हणजे सोयरीक करून त्याला मित्र किंवा नातेवाईक करता येतं. तरी त्याने काम नाही झालं तरीही त्याचा बिमोड करावा. झालेल्या नाताची गय देखील करू नये. धृतराष्ट्र कानिकाला विचारतात, मग मला सांग या 5 मार्गांचा कसा कसा उपयोग करावा म्हणजे तो प्रश्न मिटेल. कणिक सांगतो, ऐक राजा, एक गोष्ट सांगतो त्यातून तू ती समजून घे. एक कोल्हा होता. तो राजकारणाचं तंत्र चांगलंच जाणत होता. तो 4 जोडीदारांबरोबर त्या जंगलात राहत असायचा. ते 4 मित्र होते. एक वाघ, एक उंदीर, एक लांडगा आणि एक मुंगूस. एके दिवशी ते पाहतात एक दणगट बांधा असलेला सांबार जो त्याच्या झुंडीचा प्रमुख असतो. त्याला पकडण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु त्याच्या चपळाईमुळे तो काही त्यांना पकडता येत नाही. म्हणून ते 4 एकत्र येऊन सल्लामसलत करतात. तेव्हा कोल्हा प्रथम बोलतो. तो वाघाकडे पाहत बोलतो, तू आत्तापर्यंत बऱ्याच वेळा त्या सांबराला पकडण्याचा प्रयत्न केलास, पण त्याची चपळाई, त्याची बुद्धिमत्ता तुझ्यापेक्षा जास्त असल्यामुळे तुला यश आलं नाही. आता आपण उंदराला त्या सांबराचे पाय कुरतडण्याचं काम देऊ जेव्हा तो झोपला असेल. असं झालं की चपळाईने तो पळू शकणार नाही आणि वाघ त्याला पकडेल. असं झालं की आपल्या सगळ्यांना खूप मांस खायला मिळेल. त्याप्रमाणे वाघ त्या सांबाराला मारतो. ते पाहून कोल्हा तर सर्वांना सांगतो, जा तुम्ही सगळे प्रथम स्नान करून या, मग आपण ते सर्व मांस आनंदाने खाऊ. तोवर मी या सांबाराच्या शवावर लक्ष देऊन राहतो. त्याप्रमाणे ते वाघ, लांडगा, मुंगूस आणि उंदीर नदीवर स्नान करण्यासाठी जातात. वाघ लवकर येतो आणि पाहतो की कोल्हा तिथे ध्यानस्थ बसलेला आहे. वाघाला पाहून कोल्हा त्याला सांगतो, अरे मित्रा, उंदीर बोलत होता की हे सांबार त्याच्यामुळे पकडता आलं म्हणून ते त्याचं आहे. ते ऐकून वाघाला समजते की ह्यापुढे आपण उंदरासारख्या यत्किंचित प्राण्याची मदत घेऊन स्वतःचा अपमान करून घेतलेला आहे. तो स्वाभिमानाने तेथून न खाताच निघून जातो. त्यानंतर उंदीर येतो. त्याला पाहून कोल्हा त्याला सांगतो, अरे तुझ्या आधी मुंगूस आला होता. तो सांगतो की वाघाच्या पंजामुळे ते मांस विषारी झालेलं आहे, म्हणून ते न खाताच तो निघून जाताना सांगत होता की जर उंदीर आला तर त्याला मी खाऊन टाकीन. ते ऐकून घाबरला उंदीर आणि पिळात जाऊन बसतो. नंतर येतो लांडगा. त्याला पाहून कोल्हा त्याला म्हणतो,
वाघ आत्ता आला होता, पण त्याला त्याच्या बायकोबरोबरच सांबर खायचं आहे असं म्हणत होता. तो आपल्या बायकोला आणण्यासाठी गेला आहे. तो दुसऱ्या कोणालाही ते खाऊ देणार नाही. मलासुद्धा त्यांनी दम दिलेला आहे. हे ऐकून जाणगा मांस न खाताच निघून गेला. त्यानंतर मुंगूस येतो. त्याला पाहून कोल्हा त्याला सांगतो की मी बाकीच्यांना मारल्यामुळे ते पळून गेलेले आहेत. तुलासुद्धा मी मारीन जर बऱ्या बोलाने तू गेला नाहीस तर. ते ऐकून मुंगूस पळून जातो. अशा रीतीने तो कोल्हा सगळं मांस स्वतःसाठी घेतो. कणिक पुढे सांगतो की हे राजा, याचं तात्पर्य असं आहे की प्रतिस्पर्ध्याला त्याच्या कमजोरीनुसार युक्ती वापरून बाद करायचं असतं. घाबरट असेल तर त्याला फक्त घाबरवून, शूराला मसलतीत अडकवून, लोभीला अर्थाने आणि समसमान आणि दुबळ्याला ताकदीच्या वापराने काबूत ठेवता येतं. आता हे राजा, आणखीन एक गोष्ट सांगतो. आवश्यकता झाल्यास राजाने त्याचा मुलगा, भाऊ, मित्र, पिता आणि गुरु अशा कोणालाही आपल्या मतलबासाठी ठार मारायला तयार असलं पाहिजे. शत्रूला शापाने, प्रलोभनाने, विषप्रयोगाने, फसवून अशा हर प्रकारे बाद करायचं असतं. प्रतिस्पर्ध्याचं शत्रूत रूपांतर केव्हाही होऊ शकतं. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा किंवा त्याचा तिरस्कार करण्याची चूक कधीही करायची नाही. जर दोघंही तुल्यबळ असतील तर कावेबाजपणे समृद्धीचं आश्वासन देऊन काम चालवावं. जर सल्लागार खोटा सल्ला देतो आहे असं लक्षात आलं तर त्याचीसुद्धा गय करू नये. राजाने त्याचा राग आवरून काम केलं पाहिजे. आपण शांत आहोत असंच दाखवलं पाहिजे. राग दाखवल्यामुळे प्रतिस्पर्धी आणि इतर निरीक्षक जागृत होतात. राजाच्या मनाचा ठाव त्यांना लागतो. मग ते राजासाठी चांगलं नसतं. तुच्छता दाखवण्यापेक्षा त्यांची कीव करणं जास्त रास्त असतं. कीव करण्यामुळे राजाची ताकद म्हणजे पत वाढते आणि तुच्छता दाखवल्यामुळे कमी होत जाते. राग दाखवण्याने सुद्धा कमजोरी दिसून येते. खोटे अश्रू दाखवून प्रतिस्पर्ध्याला बेसावध ठेवावं. प्रतिस्पर्ध्याला नेहमी असं वाटलं पाहिजे की राजा संयोग करण्याच्या तयारीत आहे. चूक आपलीच आहे कारण आपणच त्याला समजून घेत नाही आहे. चांगुलपणाचं ढोंग करीत बदनामी करणाऱ्यांची घरं दारं जाळून त्याला त्याच्या सगळ्या सोबत्यांसकट मारून टाक. कारण असे प्रजाजन बाहेरच्या शत्रूपेक्षा जास्त धोकेबाज असतात. चोर, लुटारू, ईश्वर न मानणारे, जुगारी अशा लोकांना राज्यात थारा देऊ नये कारण ते इतरांना बिघडवून राज्याची योग्यता कमी करतात. असे लोक प्रलोभनाने राजाच्या शत्रूची हात मिळवणी करून राजा आणि त्याची प्रजा अशा दोघांनाही धोक्यात टाकत असतात. त्यांनाच मी अस्थनीतील निखारे असंही म्हणतो. उघड शत्रूपेक्षा हे जास्त धोक्याचे असतात. म्हणून त्यांना मारून टाकावं अथवा राज्याबाहेर काढून टाकावं. अशा लोकांना त्यामुळे जरब बसते. त्यांच्या हालचाली बंद पडतात. ईश्वराला भिणारे मर्यादा पाळतात. त्यांना नियंत्रणात ठेवणं सोपं असतं. राजाचे छुपे शत्रू प्रथम ह्याच लोकांना हाताशी घेऊन त्यांच्या राजाविरोधी कारवाया करीत असतात. म्हणून जो राजा त्याच्या प्रजेतील अशा लोकांचा नायनाट करतो ते चांगलं राज्य चालवतो. राजा जर असं समजेल की एखाद्यापासून धोका नाही तर ते बरोबर नसतं. कारण राजाला केव्हाही कोणाकडूनही धोका होईल हे सांगता येत नाही. म्हणून हे राजा धृतराष्ट्रा, तू नेहमीच तुझ्या मित्रांवर सुद्धा बारीक लक्ष ठेवून राहिलं पाहिजे. राजा जो अशा रीतीने सदैव दक्षता बाळगत नाही तो नष्ट होण्याची दाट शक्यता असते. विश्वासघाताची शक्यता राजाने कधीही नाकारू नये आणि प्रत्येक गोष्ट चांगली तपासूनच स्वीकारली पाहिजे. त्यासाठी अरे राजा, तू चांगलं हेर खातं सांभाळलं पाहिजे. राजाचे हेर त्याच्या आणि बाजूच्या राज्यात असे सर्वत्र पसरलेले असतील तर तो राजा जास्त सुरक्षित असतो. राजाचे हेर कोण आहेत ते त्याच्या मित्रांना अजिबात समजता कामा नये. म्हणजेच हेरांबाबत पूर्ण गुप्तता बाळगली पाहिजे. कारण तसं झालं तर हेर काम करू शकणार नाहीत. राजाचे हेर संन्याशाच्या रूपात, व्यापाराच्या रूपात, फेरीवाले, सेवकाच्या रूपात, दासीच्या रूपात, विदूषकाच्या रूपात, पुरोहिताच्या रूपात, नायकिणीच्या रूपात अशा विविध रूपात असावेत. त्यांच्या जागा बाजारपेठा, नायकिणीचे अड्डे, बगीचे, मनोरंजनाची ठिकाणं, पाणथळं, तीर्थक्षेत्र, देवळं, दारूची दुकानं, आराम करण्याच्या जागा, श्रीमंतांच्या मिळण्याच्या जागा, विविध शासकीय जागा, दवाखाने, राणी कक्ष,
रुग्णालय, तुरुंग, जुगाराचे अड्डे, विशी म्हणजे राहण्याची व्यवस्था जिथे असेल ती हॉटेलं, खानावळी, आश्रम, वेश्यागृह अशा विविध ठिकाणी जिथे लोक जमतात तिथे असतील आणि त्यांचं काम लोकांवर नजर ठेवून काही वार्ता मिळते ती काढणं, योग्य तऱ्हेने राजापर्यंत पोचवणं, कोण हेर आहे हे कोणालाही समजणार नाही अशी दक्षता हेर विभागाने बाळगायची असते. ज्या राजाची हेर व्यवस्था निर्दोष आहे तो राजा त्याच्या राज्यात यशस्वीच राहतो. राजा, तुझी वाणी मधुरच असली पाहिजे. असं असलं तरी हृदयात तो प्रसंगी कठोर असलाच पाहिजे. कठोर काम करताना सुद्धा त्याच्या मनात शांतता असली पाहिजे आणि विवेकही जागृतच असला पाहिजे. राजाने नम्रतेचं सोंग करून आपलं काम केलं पाहिजे, कारण राजाला खरोखरच सदैव नम्र राहणं श्रेयस्कर नसतं. ऋषी, उच्च कोटीचे ब्राह्मण यांच्या प्रती आदर असल्यामुळे दाखवण्याने त्या राजाची प्रतिमा प्रजाजनात उंचावते हे त्यांनी ध्यानातच ठेवावं. सुंदर फूल देणारं परंतु त्याला फळं लागत नाही अशा झाडासारखं राजाचं वागणं असलं पाहिजे. राजाकडे विनंती केली की त्वरित काम झालं तर त्या राजाची प्रतिमा स्वस्थ होते, म्हणून तसं होणार नाही याची दक्षता बाळगायची असते. योग्य मागणीचं कामसुद्धा थोड्या वेळ लावून मगच करावं. तरीसुद्धा राजाने त्याची प्रतिमा अशी ठेवावी की लोकांना त्याच्याबद्दल विश्वास कायम राहील. राजा हा सर्वांचं आशास्थानच असलं पाहिजे. एका माणसाचं काम केलं तर 100 लोकांना विश्वास होतो की त्यांची कामंसुद्धा यथावकाश होणारच आहेत. जरी त्याची कामं कधीही झाली नाहीत तरी हा विश्वास मात्र कायम राहतो. देवसुद्धा याप्रमाणे आपली श्रद्धास्थानं सांभाळत असतात हे तू लक्षात ठेव. राजा, तू स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेचं सुख मोठं आहे असं लक्षात ठेवून जगलं पाहिजेस. उत्तम गुण, वैभव आणि सुख हे राजाचे साध्यतेचे क्रम असलेच पाहिजेत. कामात अपयश आलं तर लाज न वाटता तू ब्राह्मणांचा म्हणजे शहाण्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजेस. प्रजेत स्वतःचं महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी प्रसंगी हिंस्त्र मार्गाचा उपयोग करण्यास हरकत नसते, परंतु महत्त्व प्राप्त झाल्यानंतर मात्र राजा फक्त प्रेम आणि शांतीचं धोरण अजमावेल आणि जो कडवटपणा त्याच्या कठोर मार्गाने जाण्यामुळे जनतेच्या मनात उत्पन्न झाला असेल तो विसरला जाईल. एवढंच नाही तर लोकांचा विश्वास होईल की ते जे राजाने केलं आहे ते परिस्थितीनुसार योग्यच होतं. लोकांच्या दुःखात राजा प्रामाणिकपणाने सामीलच होईल. खरोखरच दुर्दैवात असलेल्यांना राजा मदत करील, लोकांचा विश्वास जिंकेल, गुणीजनांना त्यांच्या गुणांचं त्यांना संधी देऊन कौतुकही करेल. प्रजेतील गुणीजनांना राजाबद्दल विश्वास वाटेल असं राजाच्या कारभाराचं धोरण असलं पाहिजे. राजा दानधर्म करून स्वतःची प्रतिमा उंचावेल, मात्र दान करताना ते सत्पात्रच केलं पाहिजे, नाहीतर राजाची प्रतिमा बिघडेल. अशा धोरणांमुळे त्या राजाकडे सर्व गुणीजन अनुकूलच राहतात, ज्यामुळे त्या राजाची ताकद वाढत राहते. एक गोष्ट राजे आपण ध्यानात पक्की ठेवावी की दुर्जनांच्या मदतीने काही काळ समृद्धी प्राप्त होईल, पण ती फार काळ टिकणार नाही. पण गुणीजनांच्या मदतीने जी समृद्धी प्राप्त होईल ती मात्र चिरकाळ टिकणारी असते. म्हणूनच दुर्जनांचा प्रसंगी उपयोग करावा आणि नंतर त्यांचा नाश करावा किंवा त्यांना बाजूला करावं. राजा आपल्या मनातील उत्कट भावना त्यांच्या हेरांच्या समक्ष व्यक्त करणार नाही. राजा त्याच्या मनात काय आहे ते कधीही उघड करून दाखवणार नाही. राजा समृद्ध होण्यासाठी स्वतःच्या प्रजेला लुटणार नाही, म्हणजे कर वगैरे लावून. तो त्यासाठी शत्रूला लुटेल. जो राजा प्रजेला लुटून समृद्ध होतो तो रसातळालाच जातो, कारण अशा देशाची जनता शत्रूला सहयोग देण्याची शक्यता असते. राजा आपल्या प्रजेसाठी दैविक संपदा आचरेल, तो असुरी संपदा कधीही आचरणार नाही. राजा शत्रूशी मात्र असुरी संपदा आचरेल, कारण एरवी तो शत्रू त्याला आवरणं शक्य होणार नाही. म्हणूनच हे राजा, एक गोष्ट लक्षात ठेव की राजाचं हित, प्रजेचं हित, राजाच्या कारभाऱ्यांचं हित म्हणजेच नोकरशहांचं हित, सैन्याचं हित हे 4 हितसंबंध वेगवेगळे असतात. त्यांचं संतुलन ज्याला सांभाळता आलं तो राजा लोकमान्य होतो. जो राजा त्याच्या घरातील विरोधकांच्याकडे दुर्लक्ष करतो तो हास्य पावतो
आणि त्याचा ऱ्हासच होतो. शत्रूचं प्रजाजन, शत्रू राजा हे एकच न समजता राजा त्याच्या शत्रूच्या प्रजाजनांचं मन जिंकून त्या शत्रू राजाला शह देऊ शकतो आणि त्या मार्गाने तो शहाणा राजा शत्रूचं राज्य युद्ध न करताच काबीजही करू शकतो. जो राजा शत्रू राजाच्या इतर 3 हितसंबंधांना युक्तीने हाताळून त्या राजाला शह देऊन हरवू शकतो तो यशस्वीच ठरतो. हे कुटील राजनीतीमध्ये येतं. युद्ध न करता अशा मार्गाने राजा त्याचं राज्य विस्तारू शकतो आणि ह्यालाच भेदनीती असं सुद्धा म्हणतात. शत्रू राजाला हरवण्यासाठी प्रथम त्याच्याशी मैत्रीचा बहाणा करायचा असतो. तर राजा माणसाचा स्वार्थ ही एक मोठी शक्ती असते. तिचं व्यवस्थापन करून राजा त्याच्या प्रजेचं, कारभाऱ्यांचं, सैन्याचं हित साध्य करून त्यांचा विश्वास प्राप्त करू शकतो. शत्रू राजाला नामोहरम करण्यासाठी त्याच्या राज्यातील ह्या 3 हितसंबंधाचा वापर करावा आणि त्यालाच कुटील नीती असंही म्हणतात. असा राजा कधीही हरत नाही. जो राजा समृद्धी आणि स्वास्थ्य राज्यात राहावं असं समजतो तो सावधगिरीने मित्र राजे तयार करतो, तसंच युद्धही करतो. सावधगिरी दूरदृष्टीने प्राप्त होते. पुढे काय परिणाम होणार आहेत आपल्या एखाद्या धोरणाचं हे जे बरोबर हेरतो तो दूरदृष्टी असलेला राजा समजला जातो. असा राजा त्याच्या पुढच्या कारवाईंची साधी भणकसुद्धा आपल्या जवळच्या मित्रांना लागू देत नाही. कारभारातील गुप्तता हा सावधगिरीचा एक भाग असतो. कारवाई सुरू झाल्यावर ती त्यांना समजली तरीही चालेल, कारण तेव्हा त्यांना तुला थांबवता येणार नसतं. सावधानता आणि भीणं यातील फरक समजून घे. सावधानता ताकदीतून येतं आणि भीणं कमजोरीतून येतं. आपण कमजोर असल्याचं दाखवणं बरेच वेळा श्रेयस्कर असतं, तेव्हा तसं नाटक राजा करतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी बेसावध राहतो. राजाला त्याच्या हालचाली करणं जास्त चांगलं जमतं. कमजोरीचं नाटक केल्यामुळे प्रतिस्पर्धी त्याच्या ठेवणीतले दमदार डावपेच वापरतच नाही. त्यामुळे त्याला फशी पडणं सोपं जातं. प्रतिस्पर्ध्यांचे ठेवणीतील डावपेच उलटवणं कदाचित राजाला अवघड जाण्याची शक्यता असू शकते, म्हणून हे धोरण वापरायचं असतं. प्रतिस्पर्धी फशी पडल्यावर त्याच्या ठेवणीतील डावपेच तितके त्याला उपयोगाचे नसतात. हरलेला प्रतिस्पर्धी सुडाच्या भावनेत असला तरी क्षमा याचना करतो, म्हणून जर तू त्याला माफ केलंस तर तू मरणाला आमंत्रण देत असतोस. सर्व शक्यतांचा अभ्यास करूनच पुढची पावलं टाकायची असतात. तो अभ्यास असा असायला पाहिजे की जणू काही ते खरोखर घडलेलं आहे. अशा रीतीने सर्व समजून जेव्हा राजा कार्य करतो तेव्हाच त्याला मनाची शांतता न घालवता ते कार्य करता येतं. कारण अनपेक्षित असं काहीही त्याच्यासाठी घडत नसतं. जे घडलं आहे त्याची कल्पना त्याला त्याच्या दूरदृष्टीमुळे आधीच झालेली असते. अशा सावधानतेमुळे तो कधीच हतबल होत नाही. तो प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे 2 पावलं नेहमीच राहतो. बऱ्याच कार्यात काळ आणि जागा महत्त्वाच्या असू शकतात. त्यांचं तंतोतंत नियोजन त्याला करता आलं पाहिजे. कमजोर प्रतिस्पर्धीकडे तो कमजोर आहे म्हणून दुर्लक्ष करणं धोक्याचंच असतं. परंतु त्याला आपल्या ऋणाने बांधून घेऊन त्याचा विरोध मोडून काढता येत असेल तर तसं करावं. अशा धोरणांमुळेच प्रतिस्पर्ध्याला मांडलिक राजाचा दर्जा देण्यासारखं होतं. प्रेमळ वागणुकीने उपकार करून नातेसंबंध जुळवून अशा मार्गाने बरेच प्रतिस्पर्धी मित्र करता येतात. एक गोष्ट राजा धृतराष्ट्र लक्षात ठेव की हे जे मी तुला सांगतोय ना ते कदाचित सगळं तुझ्या प्रतिस्पर्ध्याला माहिती असेल तर त्याला कसं आवरणार ह्याचा विवेक तुला करावा लागेल. अपमान करून वागणं, पीडा देणं, विश्वासघात करणं, मदत नाकारणं, दुर्लक्ष करणं अशा बेजबाबदार वागणारे चांगला मित्रसुद्धा छुपा शत्रू होत असतो. जसं की एक नगण्य ठिणगी प्रसंगी मोठा वणवानर होत असतो, तसाच छोटा प्रतिस्पर्धीसुद्धा मोठी अडचण होऊ शकते. राजकारणातील माणसं ही समजून घे राजा. रजोगुणी किंवा तमोगुणी असतात त्याप्रमाणे त्यांचं वागणं आणि अपेक्षा असतात. त्यात कोणी संत, कोणी महंत, सात्विक हा कोणीच नसतो. त्यांचे सगळे व्यवहार काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या 6 विकारांनीच प्रभावित झालेले असतात. म्हणून हे राजा त्याप्रमाणे तू तुझं वागणं त्यांच्याशी ठेवलं पाहिजेस. दिलेलं वचन मोडण्यासाठी पटणारं कारण द्यावं लागतं, नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतात.
तुझ्याकडून मदत मागणाऱ्या राजांचा अंतस्थ हेतू समजूनच ती मदत करायची असते. कारण आणि सबब यातील फरक समजून घे. कारण म्हणजे खरी परिस्थिती आणि सबब म्हणजे पटण्यासारखी खोटी परिस्थिती. राजकारणात बऱ्याच वेळा कारणापेक्षा सबबी जास्त उपयोगाच्या असतात. जो सबबीला कारण समजून स्वीकारतो तो नष्ट होतो. शत्रू कारण देतो आहे की सबब देतो आहे हे समजण्यात राजाची धूर्तता सिद्ध होते. हे राजा, तू सुद्धा सबबी वापरून शत्रूला फसवू शकतोस आणि त्या मार्गाने शत्रूला चीतही करू शकतोस. शत्रूच्या राज्यातील प्रजा अनुकूल करून त्या राजाला शह देऊन नमवता येतं. म्हणून प्रजा आणि राजा एकच आहेत असं समजण्याची आवश्यकता नसते. शत्रू राजावरील क्रोधासाठी त्याच्या प्रजेला त्रास देऊ नकोस. ज्या राजाची स्तुती इतर देशातील लोक करतात तो राजा सम्राट समजला जातो. राजात जर सदोष असेल तर त्याचे कारभारसुद्धा तसेच होतात आणि ते राज्य बुडतं. म्हणून हे राजा, तू नेहमी निर्दोष कारभार ठेवशील. ज्या राज्यात प्रजा सुखी नाही त्या राज्यात बंडाळी माजते आणि तो राजा नष्ट होतो. राजा, एक गोष्ट लक्षात ठेव, दुर्जन कधीही सत्कार्य करत नाही. म्हणून जर कोणी दुर्जन सत्कार्य करण्याच्या गोष्टी करायला लागला तर तू सावध हो. त्याचा अंतस्थ उद्देश समजून घे आणि त्याप्रमाणे तू काम करशील. हे राजा, जरी तू स्वभावतः सात्विक असलास तरी व्यवहारात तू रजोगुणी असल्यासारखं वागावंस तरच राज्य चालण्यात यशस्वी होशील. हे राजा, अजून एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या कारभारात भेद नीती वापरून तू त्यांना एकत्र येऊ देऊ नकोस. कारण जर ते एकत्र आले आणि एकमेकांचे मित्र झाले तर ते तुझा नाश करू शकतात. तुझे कारभारी अमित्र म्हणजे एकमेकांना न ओळखणारेच असले पाहिजेत. त्यांना एकत्र आणण्याचा दुवा तूच फक्त असला पाहिजेस. अशा धोरणामुळे तुझी गादी सुरक्षित राहील. राजा, तू शत्रूची अहिंसक हत्या करशील जसे खाटीक प्राण्यांची करतो. हिंसक हत्येत पाप असतं म्हणून ते असुरी संपदेत येतं. त्यापासून तू अलिप्त राहशील. भगवद्गीतेत 16व्या अध्यायात दैवी संपदा आणि असुरी संपदा सांगितलेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत. असो, अशा रीतीने ब्राह्मण कनिक धृतराष्ट्राला त्याची राजनीती समजून सांगतो आणि यालाच महाभारतातील कनिक गीता असंही म्हणतात. कनिक ब्राह्मण धृतराष्ट्राला सांगतो, कुरुकुळाच्या तुला पांडव आणि तुझे पुत्र यांना एकाच वेळी सांभाळायचं आहे. त्यासाठी तुला योग्य धोरण आचारावंच लागेल. नाहीतर तू भविष्यात दुःखच करत राहशील. तुला, हे राजा, तुझ्या मुलांपेक्षा पंडूची मुलं जास्त शक्तिमान आहेत हे लक्षात घेऊन तुझी भविष्यातील धोरणं आखावी लागतील. त्यासाठी तुझ्या हिताचं काय आहे हे माझ्या मते ते आता मी तुला सांगतो ते तू नीट ऐक आणि मग त्यानुसारच तू योग्य तसं कर. तू असं वागावंस की तुला पांडवांपासून धोका होणार नाही. असं वागलास तर तुला भविष्यात पश्चात्ताप करावा लागणार नाही. तुझी मुलं पांडवांचा हेवा करतात आणि त्यामुळे तसंच महत्त्वाकांक्षी शकुनी त्यांना सल्ला देत असतो म्हणून ते पांडवांना त्रास होईल असं काहीतरी करत राहणार आहेत. तर तुझं वागणं असं असलं पाहिजे की त्या तुझ्या मुलांच्या कारवायात तू सामील नाहीस असं पांडवांना वाटलं पाहिजे. पांडवांना सदोदित असं वाटलं पाहिजे की तू त्यांच्याबरोबरच आहेस. तुझ्या अंधत्वाचा तू चतुराईने यासाठी उपयोग करू शकतोस. पांडव जेवढे बेसावत तेवढं तुझे मुलगे त्यांच्यावर कुरघोडी करण्यात जास्त यशस्वी होतील. वैशंपायन पुढे सांगतायत, अशा रीतीने कनिकाने त्याची नीती सांगितली आणि तो त्याच्या घरी गेला. ही कनक नीती ऐकल्यावर धृतराष्ट्र आता जास्तीच काळजीत पडला. अशा रीतीने आदी पर्वातील संभव पर्वाचा 142वा भाग इथेच संपलेला आहे.